जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर नितीन भालेराव, एस-एम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून एसपीआय त्याच्यानंतर जीएसपीआय एनडीए बद्दल नवीन नवीन अपडेट्स जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे, कारण बरेचसे विद्यार्थी कमेंट सुद्धा करतायत, फोन सुद्धा करतायत की सर आम्हाला एसपीआय त्याच्यानंतर जीएसपीआयचा सिलेबस आणि बुक्स कुठले यूज करायचे आहेत, तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला एस-एम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की एसपीआय एक्झाम 2026 त्याच्यानंतर जीएसपीआय एक्झाम 2026 त्याच्यामध्ये सिलेबस काय काय आहे, ओके, हा एक क्वेश्चन मार्क आहे. त्याच्यानंतर बुक्स कुठले रिफर्स करायचे आहेत, कुठले कुठले बुक्स आम्हाला रेफर करायचे आहेत, तर ही संपूर्ण सखोल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पेपरमध्ये न्यूज पेपरमध्ये एसपीआयचं नोटिफिकेशन आउट झालं होतं तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की 8, 9, 10 स्टँडर्डचा सिलेबस असणार आहे. कुठला? 8, 9, 10 स्टँडर्ड. त्याच्यानंतर त्या ठिकाणी परत लिहिलं आहे की सीबीएसई आणि त्याच्यानंतर स्टेट बोर्डचा सिलेबस असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला 8, 9, 10 स्टँडर्डचा बेस हा परीक्षेसाठी येणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा प्रश्न आहे की याचे बुक्स कुठले रीड करायचे आहे, याचे स्पेसिफिक बुक्स आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी तुमची होणारी एक्झाम आहे ही टोटल 600 मार्काची परीक्षा आहे आणि ही एमसीक्यूज बेस एक्झाम आहे. तर याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला 8वी 9वी 10वीचे सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर तुम्हाला बुक्स जे रेफर करायचे आहेत ते 8वी 9वी 10वी सीबीएसई एनसीईआरटी त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट बोर्डचे बुक सुद्धा रेफर करायचे आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक दुसरा पॉइंट आहे की आता हे झालं तुमचं 8, 9, 10 स्टँडर्ड हा सिलेबस झाला. त्याच्यानंतर करंट अफेअर्सचं काय रीड करायचं आहे, तर करंट अफेअर्ससाठी विद्यार्थी मित्रांनो मी डेली 10 एमसीक्यूज जे आहे विद्यार्थ्यांना ते फ्री पीडीएफ मी पाठवत असतो. जर तुम्हाला याची फ्री पीडीएफ हवी असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला खाली कमेंटमध्ये लिहू शकता किंवा मला माझ्या स्क्रीनवरती इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता एनसीईआरटी त्याच्यानंतर स्टेट बोर्ड जे आहे त्याचे सुद्धा तुम्हाला बुक्स हे रीड करायचे आहेत. तर बुक्स रीड करत असताना काय आहे की तुम्हाला मॅथमॅटिक्स असेल, त्याच्यानंतर मॅथ्स झाल्याच्या नंतर तुमचा गॅटचा पेपर असेल, जनरल अबिलिटी टेस्ट, त्याच्यामध्ये सुद्धा सायन्स, करंट अफेअर्स, हिस्ट्री, जिओग्राफी, त्याच्यानंतर इंग्लिश हे सब्जेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जास्तीत जास्त मॅथमॅटिक्सचे एमसीक्यूज सॉल्व्ह करायचे. काय सॉल्व्ह करायचं आहे? एमसीक्यूज. फॉर एक्झाम्पल क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर क्वाड्रेटिक इक्वेशनचे तुम्हाला एमसीक्यूची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे, कारण याची लेवल थोडीशी डिफिकल्ट असते. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी कन्सेप्ट क्लिअर करून जेवढी एमसीक्यूची प्रॅक्टिस कराल तर तुमचा कॉन्फिडन्स हा बिल्डअप होईल आणि तुम्हाला सक्सेस मिळेल. तर आता एमसीक्यूज हे मिळवायचे कुठून? तुमच्या बुक्समध्ये सुद्धा एमसीक्यूज दिलेले आहेत, त्याची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्हाला अजून काही एमसीक्यूज पाहिजे असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता. त्याच्यानंतर आपल्या चॅनलवरती मी काय केलेलं आहे, युट्यूब वरती आपल्या चॅनलवरती एमसीक्यूची सिरीज चालू केलेली आहे मॅथमॅटिक्स साठी. तर तुम्ही ती सिरीज बघू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला डेली एव्हरीडे 4 एमसीक्यूज मी तुम्हाला काय करत असतो, प्रोव्हाइड करत असतो. तर याचं तुम्ही तुमच्याकडे संकलन करून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुमची परीक्षा असेल, जेव्हा तुम्हाला सुट्ट्याचा वेळ मिळेल, त्याच्यामध्ये या सगळ्या एमसीक्यूची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. हे झालं मॅथमॅटिक्स रिलेटेड. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या सब्जेक्ट सोबत असंच करायचं आहे की एमसीक्यूची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 10वीची परीक्षा सुद्धा जवळ आहे आणि एसपीआयची सुद्धा परीक्षा ही 5 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजपासूनच 1 तास तरी डेली मिनिमम तुम्हाला 1 तास एसपीआयच्या अभ्यासासाठी द्यायचा आहे, तेव्हाच तुमचा रिझल्ट हा पॉसिबल आहे. जर तुम्ही असा विचार केला की बघू आम्ही 15 दिवसामध्ये बघू, तर विद्यार्थी मित्रांनो 15 दिवसामध्ये स्टडी पॉसिबल आहे का? हो, बिलकुलच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आजच पासून तुमचा स्टडी जो आहे तो दररोज 1 तास तरी करायचा आहे. मग तुम्ही सकाळी त्याचं एक शेड्यूल ठरवून घ्या, प्रॉपर प्लॅनिंग करून घ्या. एसपीआय मध्ये सक्सेस कसं मिळवायचं याचा अगोदरचा माझा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा, मी त्या ठिकाणी काय काय तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग सांगितलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत, नियोजन करायचं आहे. जर तुमचं टार्गेट पुढे एनडीए असेल तर अभ्यास करायचा म्हणून करायचा नाहीये किंवा पालकांनी सांगितलं म्हणून करायचं नाहीये. जर तुम्हाला तुमच्या हार्टमधून आवडतं की नाही मी एनडीए मध्ये ऑफिसर्स व्हायचंय, मला आर्मी मध्ये ऑफिसर्स व्हायचंय, नेव्ही मध्ये ऑफिसर्स व्हायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला एअरफोर्स मध्ये ऑफिसर्स व्हायचंय, तर तुम्हाला आजपासून स्टडी हा करणं कंपल्सरी आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, त्याच्यानंतर आपण क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे. तर क्रॅश कोर्सचे जे रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा स्टार्ट झालेले आहेत. तुम्ही जर त्याच्यासाठी इंटरेस्टेड असाल तर खाली ते स्क्रीनवरती नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही मला फोन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही सॅम्पल पेपर्स, त्याच्यानंतर फ्री माझ्या काही पीडीएफ्स आहेत इन्स्टिट्यूट मधल्या की त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात, त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा मला मेसेज करू शकता. परत भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.